आपण फक्त शेअरिंगसाठी इथे इथे फिरत असतो. काय हे नाही का म्हणजे तुमच्या आता मी 1 तास मी फिरून ठाणं फिरून 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 एवढा त्रास, एवढा कंटाळा, एवढं ट्रॅफिक, ते खड्डे, ते फुटपाथ चालायला धड नाही तुमच्याकडे. काय करणार? आता आम्ही सध्या गाडी तिथे घेऊन पण गेलो ना आणि एखादा पॅसेंजर आम्हाला हात दिला तरी आम्हाला 1500 रुपये फाईन हवालदारांनी बघितल्यानंतर. कारण की आम्ही आता बाहेर जर एमटी पण पडतोय तर आम्हाला इथे ते गाडी जबरदस्ती भाडं भरून देणार कुठलंही. त्याच्या लाईनीत टाकलं म्हणजे तुम्ही भाडं घेऊन जावं. तुमच्यासाठी कोण उभं राहत नाही का? कोणच नाही, प्रत्येकाचा युनियन आहे. जे आता आम्ही रनिंगवाले आहेत तर आम्हाला स्वतःच बघायला लागतं. ते ठाण्यात ते अजून एक रिक्षावाले आहेत ठाण्यामध्ये. हां ठाण्यामध्ये एक रिक्षावाले आहेत ना, हो. एक्स रिक्षावाले हां कोण आहेत? आता काय शिंदे साहेबच होते रिक्षावाले. मी नाव नाही घेतलं शिंदे साहेबांचं, तुम्ही घेताय. शिंदे साहेब पण एक रिक्षावालेच होते. आणि ते मुख्यमंत्री झाले. काय कामं करते चांगलं, काय कामं चालले ते आपले, त्यांच्यावर पण काय दबाव असेल करतात ते. तुमच्यावर दबाव आहे हां कुणाचा? असेल मग रिक्षावाल्याचा बद्दल विचार करायला पाहिजे ना. हा, एवढा फाईन